मित्रांनो, जय शिवराय. मी आशिष मराठे, सह्याद्री वाटाडे ह्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. आणि आज आपण पावसाळी ट्रेक करायला आलो आहे. हे बघा, आपली धन्नो इथं उभी केली आहे आणि हा पाठीमागं माझा जो किल्ला आहे तो ढवळगड किल्ला, म्हणजे एक वॉच टावर म्हणायला हरकत नाही. वॉच टावर होता हा, म्हणजे लक्ष ठेवण्यासाठी टहायनी बुरुज जो म्हणतो ना आपण, असा हा किल्ला होता. वरती जो दिसतोय ना आपल्याला तो बाले किल्ला आहे. आणि आपण जिथं आता उभं आहे ना, हा पूर्ण जो मोठा परिसर दिसतो हा पाठीमागून, हा पूर्ण किल्ल्याचा भाग होता आधी. आणि नेहमीप्रमाणे आपल्यासोबत विकास भाऊ, दत्ता आणि काने काका, आम्ही चौघं आलेलो आहे. तर हा छोटासा असणारा हा वॉच टावर जो पुरंदरमध्ये सासवडच्या पुढं आपण आलो ना की भुलेश्वरला जो रोड जातो त्या साईडला हा किल्ला आहे. राजेवाडीपासून थोडंसं पुढं आलं का माझ्या पाठीमागा बघा, इथे समोर जे आहे ना ते भुलेश्वर आहे. तर मी दाखवतो तुम्हाला हे सगळं. हे बघा, हे भुलेश्वर, मला या किल्ल्यावरनं दिसतंय भुलेश्वर. आणि हा समोर ढवळगड. चला जाऊन बघू आपण. हे बघा, इथं गाडी लावली आपण. आणि हे बघा, थोडंसं पुढं चाललो ना की लगेचच आपल्याला पायऱ्या सुद्धा लागतात. जास्त काही ट्रेक नाही आहे, चालायचं नाही आहे. काका आपले फोटोग्राफर, फोटो शौकीन, कसे फोटो काढतात. हे बघा, या पायऱ्या चालू झाल्या आपल्याला. किल्ल्यावरती पाहण्यासारखं सहसा एवढं काही नाही आहे. हे समोरच मारुतीरायाचं मंदिर आहे छोटं, वरती ढवळेश्वराचं आहे. आणि संभाजी महाराजांची त्या तिकडं एक मूर्ती बसवली मोठी. आणि तिथं मंदिराच्या तिथं खालीच एक टाक आहे पाण्याचं मोठं. आणि हा समोर जो बुरुज दिसतोय ना, हा तेवढा एकच बुरुज राहिलेला आहे तिथला समोरचा. हे बघा, हा एवढंच आहे. ह्या किल्ल्यावरती जाऊन बघू आपण. वरतीचं वैशिष्ट्य बघा आता. एकच मूर्ती, एकच दगड, आणि त्याच्यामध्ये दोन्ही बाजूने मारुतीरायाची मूर्ती आहे बघा, कशी कोरलेली आहे बघा एकाच दगडामध्ये दोन्ही साईडनी. बघा, हा एवढा एकच बुरुज राहिला बघा, त्यालाही तडे गेलेत. आणि बरोबर इथं वरती आलो ना आपण की इथं समोरच गणपती बाप्पाची मूर्ती आहे समोर. आणि
हे बघा ढवळेश्वर महादेवाचं मंदिर आहे वरती ह्या ढवळगडावरती आणि त्याच्या समोरच आहे पाण्याची टाकी बघा. शंभो तर आपण आता प्रत्येक जण दर्शन घेऊया. मंदिराच्या बरोबर मागच्या साईडला आहे ना तिथं एक छोटीशी अशी एक गुहा टाईप बनवलेलं आहे ते पण पाहू आपण आतमध्ये जाऊ.